हॅलो फ्रेंड, तर आता 12 वाजले आणि लाईट आलेली मोठीची. तर मामा आहे ना थोडीशी बाहेर गेले आणि मला ना पाणी पाहायला लावलं होतं रानातलं, लावून दिलेलं होतं मक्काला. शेवटचं 12 राहिले वाटतं. काल भरीत होते मामाने, शेवटचे 12 राहिले. तर जेव्हा पाण्याचा आवाज पण येतोय दाखवते तुम्हाला. काळू पण आलाय माझ्यासोबत. मागच्या एका व्हिडिओमध्ये पण आलता आणि आत्ता पण आलाय. पाणी चालू झाले आता इथे. बरं मला सपोर्टला, वाघाची भीती, मला जोडी तरी होईल तो. हे बघा इकडे लास्टला पाणी लावलंय. तो आंघोळ करायला बसलाय काळू, पाण्यात बसलाय तो. त्याला भारी वाटतं, आंघोळ करू वाटते त्याला पण. इकडं असं काल आहे ना मामाने भरलेलं आहे या साईड, म्हणजे इकडच्या साईडनी. तर हे लास्टला पाणी राहिलं होतं. मामा म्हणे तेवढं बघा आणि नंतर घासाला वळून द्या म्हणे. आणि पिल्लू जवळ आता सोनू आहे घरी. मग मी आले रानात. मिस्टर पण बाहेर गेले सकाळी. शेवटच्या सरीला पाणी चालू आहे बघ. तर आता इकडे कडाला आली मी. काळू पण माझं बरोबर आला इकडं रानात. आणि कुत्रा आपल्या बरोबर असलं ना आपल्याला पण एक खूप मोठा आधार असतो. त्यामुळे जसं काही कुत्र्यांना म्हणते वास, म्हणजे वास जरी आला ना, वासावरून कळतं की म्हणजे जवळ कुणी आलं. म्हणजे वासावरून त्यांना कळतं असं मला म्हणायचं. कुणी म्हणजे वाघ म्हणा किंवा दुसरं काही, त्यांना वासावरून कळतं. झोपलाय तो. कसं झोपलाय, डोळे लावले. आणि तो आहे ना पार असं थकल्यावानी झालेला आहे, म्हणजे भरपूर असं दमलाय तो, कारण 8 दिवसानंतर आलेला आहे ना. तरी पण आलाय तो माझ्यासोबत इकडे रानात. मी एकटीच आलेली, मग तो बी आला माझ्या बरोबर. याला म्हणते वफादार कुत्ता. म्हणजे खरंच इमानदार कुत्र आपण जे म्हणतो ना, मुख्य प्राण्यांना खूप समजतं. आणि आता तो जर नसता ना, मला समजा एकटीलाच यावं लागलं असतं, पण तो येतं मला खूप मोठा आधार आहे रानामध्ये. आले आता इकडे कडाला, पाणी पण येऊ राहिलं. इथपर्यंत आले पाणी 3 सऱ्यांमध्ये. आणि आडवं पण राहिलेलं आहे. या तिकडे आडव्या सऱ्या आहे लिंबाच्या साईडनी. तर या आडव्या सऱ्या पण राहिल्या आहे भरायच्या. एवढं झाल्यानंतर घासाला लावायचं पाणी. हॅलो फ्रेंड, तर आता तिकडची मका भरून झाली. फक्त आडवं राहिलं होतं भरायचं. आणि त्यानंतर इकडं आता घासावरती पाणी काढलंय. आणि सोनू पण आलंय पिल्लूला घेऊन इकडं शिवण्याला. त्यांना करमाना घरी. ए शिवन्या, का ग काय करती, काय चालू आहे? हा, मती मती खेळती. नको ना, अरे नको ना. तोंडात घाली मग का, तोंडात घालशील माती. तिला खेळू वाटत नको. तर आता आहे ना दुपारची 3-3:30 वाजले. आणि इकडे घासाला पाणी चालू आहे माझं झालं. आज मामा बाहेर गेले, त्याच्यामुळे मलाच पाणी भरायला लावलं. तर तिथून इथपर्यंत भरीत आले मी. तर ह्या पाडग्याला लावले आता. हे बघा इथं 12 दिलेले मी. या फाटीला पाणी चालू आहे आता. कडाच्या फाटीला याच्यात म्हणजे भरली ही कडाची राहिलेली. ही बघा ही फुल भरली. भरलेली ही फाटी.
हा पाणी भरते ना. काय करायला चाललंय? शेळ्या सोडल्या का? शेळ्या सोडल्या? हा ना.